नमस्कार. आपण पाहणार आहोत उद्यासाठी म्हणजेच बँक निफ्टीसाठी, बँक निफ्टीच्या एक्सपायरीसाठी आपण पाहणार आहोत. ओके. आपण सकाळी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सिल्वर चेक. सिल्वरनं चांगली मूवमेंट केलेली आहे, जवळपास 1100 पॉईंटची मूवमेंट केलेली आहे सिल्वरने. ओके. परंतु आज बँक निफ्टी, निफ्टी, फिन निफ्टी काहीही मूवमेंट केली नाही. टोटल रेंज बाउंडिंग राहिलं. चेक करा. मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालं त्यापासनं जो पहिला मूवमेंट भेटला, पहिल्या 15 मिनिटाचा मूवमेंट भेटला, तोच मूवमेंट झाला दिवसभर. चेक करा. 47,400 पासून जवळपास 300 पॉईंटची मूवमेंट भेटली. त्यानंतर मार्केट दिवसभर एकाच रेंजमध्ये राहिले आणि रेंज काही खूप मोठी नव्हती, लक्षात ठेवा. 47,640 ते 540 म्हणजे 100 पॉईंटच्या रेंजमध्ये बँक निफ्टी दिवसभर राहिली. सेम ज्याची एक्सपायरी होती फिन निफ्टी, फायनान्स निफ्टी, चेक. दिवसभर जी एक मदर कॅन्डल बनली त्यानंतर कॅन्डल ब्रेकच झाली, टोटल एका रेंजमध्ये. आता लक्षात घ्या, सगळ्यात मेन म्हणजे हे मार्केट किती दिवस राहणार आहे. हे जे मार्केटनं पाठीमागाल्या मंथपासून परेशान करायला सुरुवात केलेलं आहे, लास्टचा मंथ पूर्ण परेशान केलेलं आहे आणि हा जो एप्रिल हा देखील पूर्ण मंथ मार्केट परेशान करू शकतं. परंतु मार्केटची दिवाळी कधी असेल तर लक्षात घ्या, 4 जूनला मार्केटची दिवाळी असेल. ज्या दिवशी रिझल्ट असतील त्या दिवशी मार्केट एप्रिल मे मध्ये तरी सुधारेल एक कुठलंही इलेक्शन झाल्यानंतर. परंतु जोपर्यंत देशामधलं कुठलंही पहिलं इलेक्शन होत नाही तोपर्यंत मार्केट टोटली पॅनिक करणार. अप डाऊन अपसाईडला ओपन झालं की एकच मूवमेंट करणार, दिवसभर स्टक. मार्केट कमीत कमी 1 मंथ तर असंच राहील. त्यामुळं या मार्केटमध्ये पैसा कसा शेप करता येईल ते लक्षात ठेवा. करा होल्डिंगमध्ये रेल्वेचे किंवा अजून जे आपण चांगले स्टॉक सजेस्ट केले ते होल्ड करा. वोटिंगपर्यंत चांगले रिझल्ट देतील. वोटिंगच्या रिझल्टपर्यंत त्यांची चांगले मूवमेंट भेटतील. दुसरी गोष्ट, उद्या बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं तर लक्षात घ्या, आज बँक निफ्टीनं काय केलं आहे महत्त्वाची गोष्ट आहे उद्यासाठी. जर आपण आज डेचा चार्ट लावला तर आपल्याला असं दिसून येईल की जो आपण रेजिस्टन्स सांगितला होता त्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट होल्ड राहत नाही. कंप्लीट त्याच रेजिस्टन्सहून 15 मिनिटाला फॉल दिला, जी की बॅक हिस्ट्री केली. लक्षात ठेवा, जोपर्यंत मार्केट हे 47,650च्या वरती कमीत कमी 15 मिनिट एक आवर होल्ड होत नाही तोपर्यंत अपसाईडची कुणीही मूवमेंट किंवा विचार करू नका. तुम्हाला जर 2 लेवल उद्या जर सांगायचं झाल्या तर 47,380 आणि 47,650 या लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. या लेवलच्या अप डाऊन जेही मार्केट होईल त्या साईडला मार्केट जाणार, नाहीतर सेम या 100-200 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट दिवसभर प्रीमियम हिट करत असेल. त्यामुळं बँक निफ्टीच्या एक्सपायरीला लक्षात ठेवा, उद्यासाठी 47,650 आणि डाऊन साईडला 47,380 लक्ष्मण रेषा आहे. ही ब्रेक केली की मार्केट सडन मूवमेंट करेल. सडन बँक निफ्टी कमीत कमी 100 ते 200 पॉईंटचा सडन मूवमेंट करेल. ज्याही टायमाला हे ब्रेकआउट होतील त्या टायमाला डाऊन साईडला झालं तर डाऊन साईडला मूवमेंट होईल, अप साईडला गेला तर अप साईडला मूवमेंट होईल. परंतु मार्केट जेव्हा स्टकिंग असतं त्यावेळेस आउट ऑफ मनी कुणीही कॉल घ्यायचा नाही, लक्षात ठेवा. खूप लोकांचा लॉसेस यासाठी होतात की तुम्ही कमी पैशात मिळतोय म्हणून आउट ऑफ मनीमध्ये बसतात. आणि काय होतं, मार्केट जेव्हा स्टक होऊन जातं त्यावेळेस आउट ऑफ मनी ॲटोमॅटिकली त्यांची प्रीमियम कमी होण्यास सुरुवात होतात. प्रीमियम कमी झाल्यानंतर तुमची ॲटोमॅटिकली टॉप लॉस हिटिंग होतात. मार्केट काय करतं, अचानक 50 पॉईंटचा अप किंवा डाऊन मूवमेंट करतं आणि त्याआधी कमीत कमी 15, 20, 30 मिनिट मार्केट होल्ड झालेलं असतं. त्यामुळे काय होतं, प्रीमियम सडन संपला जातो त्याचा.
त्यामुळं लक्षात ठेवा, मार्केट जेव्हाही स्टकिंग असेल होता होईल तेवढं इन द मनीमध्ये प्ले करायचं. बँक निफ्टी असो, फिन निफ्टी असो, कुठलेही असो. आणि एक्सपायरीचं असेल ती अवॉइड करा. आणि एक्सपायरीमध्ये जर प्ले करायचं असेल तर 100-150च्या अशा रेंजचे कॉल घ्या. बँक निफ्टी जे असेल तर 300-400चे प्ले करा. निफ्टी असेल 100-150चे प्ले करा. का होतं? कारण की अशा कॉलमध्ये मुवमेंट, जर मार्केट अप गेलं तर मुवमेंट बनतात आणि डाऊन येताना बी पॉईंट टू पॉईंट मुवमेंट बनत राहते. त्यामुळे लक्षात ठेवा, इन द मनीमध्ये प्ले करण्याचा प्रयत्न करा. आणि बँक निफ्टीमध्ये मॅक्सिमम ट्राय करा की इन द मनीच बसा, नाहीतर तुमच्या एक्सपायरी दिवशी तुमचे सर्व प्रीमियम खाल्ले जाणार. मार्केट कुठं ओपन होतं याच्याशी काहीच घेणं देणं ठेवू नका. या लेवल इम्पॉर्टंट आहेत. या लेवल ब्रेक झाल्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट होणं शक्य नाही. आपण मार्केटमध्ये मागील मंथपासून होतंय काय, प्रत्येकाला असं वाटतंय की मी घेतलेला कॉल 100, 200, 300, 400 रुपयाचे पॉईंट देईल, परंतु असं होत नाही, लक्षात ठेवा. कारण की मार्केट स्टक झाल्यानंतर तुम्हाला स्काल्पिंगच करावं लागेल. 40-50 पॉईंटमध्येच प्ले करावं लागेल. तुम्ही जर मोठ्या पॉईंटची अपेक्षा करताल तर फक्त आणि फक्त लॉस होईल. म्हणून उद्या बँक निफ्टीसाठी लक्षात ठेवा, 47,650 आणि 47,380 या लेवल ह्या लक्ष्मण रेषा आहेत. यांच्या ज्याही साईडला ब्रेकआउट होईल बँक निफ्टी 100 ते 200 पॉईंटची सडन मुवमेंट करत. थँक्यू.